भर बाजारपेठेत दुचाकीच्या डिकीतून चोरट्याने केली 2.5 लाखाची चोरी. चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. सकाळी 11:30 वाजता घडली घटना. काँग्रेस नेते संतोष चन्ने यांना दिवसाढवळ्या लागला 2.5 लाखाचा चुना. राजुरा शहरात ऐन बाजारपेठेत भर दिवसात चोरीचा थरार अनुभव मिळाला. राजुरा पंचायत समितीचे माजी सभापती काँग्रेसचे नेते संतोष चन्ने यांच्या दुचाकीच्या डिक्कीमधून चोरट्याने तब्बल 2.5 लाख रुपयाची रोकड लंपास केली. प्राप्त माहितीनुसार शहराच्या मुख्य बाजारपेठेत असलेल्या हाजी गुलाम हुसेन यांचे शबाब स्टील नावाने हार्डवेअरचे दुकान आहे. पंचायत समितीचे माजी सभापती व काँग्रेसचे नेते संतोष चन्ने सदर दुकानात 11:30 वाजता सुमारास आपल्या दुचाकीने आले. दुचाकी उभी करून त्यांनी डिक्कीमधून आधी पाण्याची बाटली काढून पिले व त्यानंतर डिक्कीमधील प्लास्टिकच्या पिशवीतून नोटाचे एक बंडल काढून बाकीची रक्कम डिक्कीत ठेवले. ते दुकानात गेले. याच दरम्यान एक युवक दुचाकीजवळ येऊन उभा राहिला. त्याने कुठली तरी वस्तू दुचाकीचा इंगिशनमध्ये टाकून सराईतपणे डिक्की उघडली. आतील 2.5 लाखाची रोकड असलेली प्लॅस्टिकची पिशवी अलगद काढून निघून गेला. संतोष चन्ने घरी गेल्यावर त्यांनी पैसे काढण्याची डिक्की उघडली असता त्यातील पैशाची पिशवी चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तत्काळ शबाब स्टील येथे जाऊन तिथे असलेल्या सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्या युवकाने केलेल्या चोरीचा संपूर्ण व्हिडिओ कैद झाला असून पोलीस तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. खबर महाराष्ट्र न्यूज, राजुरा, चंद्रपूर.